हाय गाईज, कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण मजेत असताना मी पण मजेत आहे. माझ्या रुपाली या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता उन्हात बसून मेथीची भाजी तोडत आहे आणि ऑरेंज पण खात बसलेली आहे. मस्त बघा. किती छान ऊन आलेलं आहे बघा. थंडीगार हवा पण सुटलेली आहे. छान पक्षींचा आवाज पण येत आहे. इकडे छान बघा, सासूबाईंनी झाडं पण लावलेले आहेत. मेथीची भाजी तोडून मी आत आलेली आहे आणि आता मी मेथीची भाजी बनवते. चला तुम्हाला पण दाखवते मी कशी बनवत असते. तर त्याच्यासाठी मी लसूण घेतलेला आहे, इथे वाटाणे घेतले आणि इकडे कांदा चिरून घेतला आहे, हिरवी मिरची थोडीशी, 1-2 लाल मिरची पण टाकलेली आहे आणि टमाटर. तेल ठेवलं आहे गरम करण्यासाठी. आता जिरं टाकून घेते आणि कांदा टाकून घेतला आणि मिरची टाकून घेते. टमाटर टाकून घेते आता. वाटाणे पण टाकून घेते. नमक, मेथीची भाजी छान 2 पाण्याने धुवून घेतली आहे मी. आता मेथीची भाजी टाकून घेते. मेथी टाकून घेतलेली आहे मी. आता झाकण ठेवून देते त्याच्यावर आणि 5 मिनिटं शिजू देते आणि नंतर तुम्हाला दाखवते भाजी कशी झाली आहे. हे बघा, छान आपली मेथीची भाजी झालेली आहे. भाजी आता झालेली आहे. आता मी चपात्या टाकते. चिकू स्कूलमध्ये गेला, त्याचे पप्पा ड्युटीवर गेले, आता ते येतीलच आणि ते आले तर त्यांना मी आता मस्त गरम गरम चपात्या टाकून देते आणि मग बाकीचे कामं आवरते. हजबंड ड्युटीवरून आलेले आहेत बघा. गाणे लावून कामं करायची मजाच काही वेगळी असते, हो ना. गाजरचा हलवा पण बनवला होता मी. चिकूची फरमाईश होती की मम्मी मला गाजरचा हलवा खायचा आहे, तर तो आत्ता स्कूलमधून आला, त्याला दिला आणि आता मी पण खाते आणि हजबंडला पण देते. हे बघा, उद्या मकर संक्रांत आहे, त्याच्यामुळे आमच्या घरी दुकान लागलेलं आहे पतंगचं. चिकू बघा, चिकूने एवढ्या साऱ्या पतंग आणलेल्या आहेत उद्या खेळण्यासाठी. आणि किती पसारा करून ठेवलेला आहे घरात. ती बॅग अशी रस्त्यात ठेवत असतात का कोणी दरवाजात. ती चाबी पाडली खाली, ती उशी पण पडली. एवढ्या साऱ्या पतंग आणल्या तू? एवढ्या साऱ्या पतंग आणल्या का? अर्णव पण आला. जेवण केलं का? तू पण झोपतो यांच्यासोबत? झोप ना. अरे मस्त चौघ झोपाना सोबत, मज्जा येईन ना. अच्छा, अर्णवची माय आलेली आहे म्हणून अर्णव नाही म्हणते, है ना अर्णव? आईकडे नाही झोपत आहेत ते, इकडेच झोपत आहे. ते बघ ना, त्यांची तयारी पण झाली आहे झोपायची. अंगावर वगैरे पण घेतलं त्यांनी. जेवण पण झालं त्यांचं.
झालं? काय खाल्लं तू? मस्त पापडाची चटणी, डाळ, हम्म. डाळ मस्त पोळी, हो का? पापड, भात, लड्डू. एवढं सारं? अं, अरे बापरे. पतंगवाले बच्चे बघा. हॅलो सगळ्यात 5 वाजता आमची पतंग टॉपर. हो. किच किच की पुरा ईच कर देंगे. तुम्ही तिघं पण आज सोबत झोपणार आहे का? मजा आहे मग तुमची. उद्या आम्ही 6-7 वाली पतंग उडणार आहे. अजून त्याच्यासोबत स्वतः उडवणार आहे. हो माय गॉड, उद्याच्या पतंगची तयारी चालू आहे यांची. उद्या आम्ही पंजाबी वाले गुड्डे आणत आहोत. पंजाबी काय पंजाबी गुड्डे? पंजाबी वाले का? पतंग. पतंग आता आणल्या ना किती साऱ्या? एक खराब पतंग होती. 2 खराब पतंग होती. त्याच्यावरती गुड्डे आणत आहोत. परत आणायची? बाप रे, किती पतंग. उद्या आम्ही तुक्कल आणीन. तुक्कल नाहीतर नागोबा आणीन. हो. सकाळी कोणी उठते तरी का सकाळी 5 वाजता? आम्ही उडतो. अरे अंधार असते, थंडी पण असते खूप. रात्री सकाळी काय पण नाही. अरे उद्या तुम्हाला सुट्टी आहे. मस्त 8 वाजता उठायचं, छान झोप काढायची आणि मस्त उठून चांगलं फ्रेश वगैरे व्हायचं, नाश्ता वगैरे करायचा, मग उडवायची पतंग. 7 वाजता. चलिए 7 वाजता. ठीक आहे. 7 वाजता. जिल्हा रे कधी? टीव्ही मध्ये पण पतंगच चालू आहे बघ ना. वा. गाइस तुम्ही पण उद्या पतंग उडवा. नायलॉननी नका उडवा, बरेलीनी उडवा. हो का? या दोघांना आता झोपच नाही येत आहे. आता काय करावं सांगा. तो ॲपी झोपला पण. आईची इकडे गेले होते झोपायला आणि वापस आले आणि ॲपी आईकडेच झोपला. हो का? जागा मग रात्रभर झोप नाही येत तर. गुड नाईट. गुड नाईट, गुड मॉर्निंग. अरे शेवटूनच बसला. अरे झोप नाही येत आहे का? मग आता काय करायचं? झोप नाही येत आहे तर? पागल झाले का? रात्र झाले ना, रात्रीचे 11:30 वाजलेत ना आता. आम्ही 5 वाजता उठून जायला आम्ही झोपूच नको 5 वाजता. मी तर झोपत आहे, मला खूप झोप आली. 12 वाजले तर सांगून दे. आम्ही दोघांना हॅपी संक्रांती. पागल झाले हे पोरं. चला बाय, गुड नाईट. बाय बाय, गुड नाईट. अगर तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.